नमस्कार मंडळी. दीपक मंडळ सहर्ष सादर करीत आहोत आषाढवारी. कलावंतांना भुलवणारा आणि साथ घालणारा असा हा आषाढ मास. साक्षात कवी कुलगुरू कालिदास हाही त्यात रंगला. त्यात इतर जणांची काय कथा हो. कालिदास दिन, विठू माऊलीची जगद्विख्यात आषाढ व्यारी, व्यास पौर्णिमा, भक्तिरसानं ओथंबून जाणारा असा हा आषाढ मास, नवचैतन्य जागृत करणारा. आपणही या आषाढ रंगी रंगूयात की. नाही घराबाहेर पडता येत, हरकत नाही. तर मंडळी, आज आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत हे पहिलं पुष्प, अथांग आवली. ही मुळात 2 अंकी नाट्यकृती, 3 अंकी संगीत नाटक, सौ मंजुश्री गोखले यांच्या कादंबरीवर आधारित अथांग आवली. नाट्यकृतीचं लेखन केलंय गिरीश जुन्नरे यांनी. आज माझ्यासह सह अभिवाचक आहेत कैवल्य जोशी आणि केतकी कुलकर्णी. मंडळी, तांत्रिक साह्य दिलंय कुंतक गायधनींनी. दीपक मंडळाची ही निर्मिती आपल्यासाठी सादर करीत आहोत. तर मंडळी, आवली तुकोबारायांची भार्या ही फक्त प्रेमाची भुकेली आहे. तुकोबारायांच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट क्षणांची साक्षीदार आणि अंशतः भागीदार. ही नसती तर बुवांच्या हातून अभंग आणि गाथा रचलीच गेली नसती कदाचित. आपलं ध्येय ते साधू शकले नसते. पण आवलीच्या वाट्याला काय आलं? उपेक्षा, काबाड कष्ट, लोकनिंदा आणि विस्मरण. होय, विस्मरण. पुण्याच्या धनाढ्य बोळवे सावकारांची ही लाडापोडात वाढलेली सुलक्षणी मुलगी नव्या नवरीच्या वेशात नखशिखांत दागिन्यांना मढून देहूच्या आंबिले मोऱ्यांच्या घरात साक्षात लक्ष्मीच्या रूपानं प्रवेश करती झाली. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण अचानक निसर्ग कोपला. अभूतपूर्व दुष्काळ पडला. होत्याचं नव्हतं झालं. घरचे वडीलधारे निवर्तले. सावकारी बसली. तुकोबांच्या राहता वाडा गहाण पडला. आवलीवर मुलाबाळांसह उपाशी राहायची पाळी आली. पण मानिनी आवलीनं कुणापुढे हात मात्र नाही पसरल्या. तुकोबांची पराकोटीची वाढती विठ्ठल भक्ती आणि आवलीचे घरासाठी मुलाबाळांसाठीचे काबाड कष्ट तिचा जीव जळत होता. पण मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी एका क्षणी परिस्थितीला गांजून आवली इंद्राणीच्या काठी गेली आपला जीव देण्यासाठी. छे छे, जीव देणं हे तर भेकडाचं लक्षण. जो दुःखाला संकटाला भीतो तो जीव देतो. अप्पाजींच्या आवलीला हे नाही शोभणार. स्वामीजी, 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 कुठे आहात तुम्ही? स्वामीजी, तेव्हा माझं भविष्य सांगताना अर्ध सत्य सांगितलं तुम्ही. माझ्या भविष्याचं उत्तरार्ध नाही सांगितलं ना. माझं भाग्याचं कुंकू कपाळाला चटके देणार आहे. वटवृक्षानं मोठं होण्यासाठी पसरवलेल्या मुळ्या धरणीची छाती फोडून तिलाच विलग करतील हे सांगायचं टाळलं तुम्ही. स्वामीजी, स्वामीजी, नियतीशी तर झुंज सुरूच आहे. आता थकलीये मी. बळ सरलाय माझं. काळजाच्या चिंदड्या झाल्या. श्वास गुदमरायला लागलाय. वटवृक्षाला हे दिसत नाही. पाहायची इच्छाही नाही. काय करावं धरणीनं? असंच वाहून जावं का? कुणाकडे बघावं? कुणाला हाकारावं? स्वामीजी, स्वामीजी, उत्तर द्या स्वामीजी. स्वामी चैतन्यानंद प्रभुपाद. लहानपणी पुण्याला आवलीच्या घरी त्यांची तिची भेट झाली होती. त्यांनी तिला काही उपदेश केला होता. आज आवलीला त्यांची आठवण झाली. आज त्यांनी परत तिला दृष्टांत दिला. बाळ, आवर स्वतःला.
झुंज सरली नाही तुझी अजून. तुझ्या धाडसामुळे परमेश्वर सुद्धा घाबरतोय तुला. विलाप सोड. तुला मोठं झालं पाहिजे मुली. आता तर तुला ईश्वराशी झगडायचंय. डोळे पुस. आणि सगळी दुःख गिळून आवली आपल्या मुलांसाठी घरी परतली ताठ मानेने. एव्हा ना तुकोबांच्या घरी गावकरी सुद्धा अभंग ऐकायला येऊन बसलेले असायचे. काय रे बाबा तो? हा? काय नाही अक्का, अभंग ऐकायला येतो जी. आनंद होतो मनाला. अभंग ऐकायचाय? वय जी. मी म्हणते की कोण घरा येते आमुच्या कशाला, काय नाही त्याला कामधंदा. न करवे काम न करवे धंदा, आयता लोदा तोंडी पडे. उठले तत्काळ ते कुटिती टाळ, अवघा काल्हाळ मांडियेला. धनी, अहो ही रिकाम टेकडी डोकी जमवून भजनं म्हणत बसता. त्यापेक्षा पोरांना जवळ घेऊन 4 अक्षर शिकवा की, त्यांचं तरी कल्याण होईल. आवले, तुझी पोरं आहेत ती. आता तूच ठरव, माझं काय राहिलंय. आता मला ओढ लागलीये ते त्या पांडुरंगाकडे जाण्याची. आता रोज जात आहे की ते काही चुकलंय का? आवले, अगं या चिपळ्या टाळ विणा या विना माझं या संसारात काहीच नाही ग. अगं हीच माझी पोरं आहे, हाच माझा वारसा आहे आणि हाच माझा श्वास देखील आहे. तेच की, मेल्या सदान कदा हातात नाही तर गळ्यात. पोरांना तरी इतक्या मायेनं जवळ घेतलंय का हो कधी? आता त्याचं बोलावणं आलं की मी जाणार आवले. माझं काम संपलंय. तुमचं संपलंय, माझं काय उरलंय का धनी? नाहीतरी घरातलं कोणतं काम केलंय तुम्ही आजवर? आता जे काही आहे ते तुमच्या काळ तोंड्याचं आणि या गावकऱ्यांचं. बजावून ठेवते धनी मी तुम्हाला. काळ्याचं बोलावणं आलं तरी अजिबात जाऊ द्यायची नाही मी. माझ्या पोरांना बाप हवाय. अगं तू ऐकणार आहे का तुझं? तो ऐकणार आहे का तुझं? तुम्ही तसं तो, तुम्ही तरी ऐकता का? आवले, आवले अगं वारीला जाण्याचं फार सणांपासून मनात आहे बघ. आपल्या घरची परंपरा देखील आहे. आबांनी कधी चुकवली नाही. पण गेल्या काही सालांपासून जाणंच झालं नाही बघ. पण आता जाईन म्हणतोय पंढरपूरला. अरे माझ्या कर्मा, आता पंढरपूरला आणखीन काय वेगळं गाठोड आहे? इथे आहे की तुमचा तो काय रोजच असताना गळ्यात गळे घालून? तिथे जाऊन काय वेगळं भेटायचं हो? इथं सांजवायला निदान घरी तरी येता. तिथं त्याचंच राज्य आहे ना, जादू करणारं रुपडं त्याचं. ते काही नाही, लहानपणापासून बघत आले मी. काळ्याचं बोलावणं आलं तरी अजिबात जायचं नाही तिकडे. ऐकतील तर ते तुकोबा कसले. तुकोबा वारीला गेले आणि परतून येतील की नाही या शंकेनं आवलीनं अंथरून धरलं. काशी म्हाद्या गंगी भांबावून गेले. वैद्य भिकंभट गावात नाही, सई सुद्धा नाही. पोरांना काही कळेना. रडकुंडीला आले बिचारे. आणि एक दिवस पंढरीनाथ सेवेकरी दत्त म्हणून दारी उभा ठाकला. आवडीच्या सेवेसाठी तिचे पाय चेपू लागला, तिला चाटण काढा करून देऊ लागला. 7-8 दिवस अगदी मुलासारखी त्यांनी आवलीची सेवा केली आणि आपल्या देशी परत जायला निघाला. आवलीनं देखील आईच्या मायेनं आपल्या हाताने शिवलेली गोधडी त्याला निरोप देताना पांघरली. स्वतः रांधून त्याला खीर खाऊ घातली. त्यानेही आवलीला नमस्कार केला आणि हात कमरेवर घेऊन उभा राहिला. थांब थांब, ते कमरेवरचे हात खाली काढा दी. कमरेवर हात ठेवून काम होत नाहीत बाबा. सुखरूप जा बरं पोरा. आई मंगळाई कल्याण करेल तुझं. इकडे पंढरीनाथ आपल्या गावी निघाला आणि तुकोबा घरी परतले. त्यांना बघून आवलीला कोण आनंद झाला, पण तुकोबा मात्र उदासच. काय हो धनी, गुमसुम दिसताय. जीवाला बरं वाटत नाही का? आवले, आवले मी पंढरपूरला गेलो खरा, पण पण विठोबाचं दर्शनच नाही झालं ग मला. का? न बोलच की. नाही झालं तेच बरं झालं. नाहीतर आलाच नसता तुम्ही परत. तीच धास्ती होती मला. अगं अगं तसं नाही ग. मूर्ती होती देवळात, पण पण प्राणहीन वाटली.
तीन दिवस बसून होतो मूर्तीच्या समोर, पण माझा पांडुरंग नव्हताच ग तिथे. कुठे गेला असेल माझा पांडुरंग? पांडुरंग पांडुरंग. अहो धनी, असं काय लहान पोरासारखं करताय? दगडाच्या मूर्तीत कधी देव असतो का? तुमच्या हृदयात मनात आहे की तो बसून. मग दगडात कसा दिसेल तुम्हाला? काहीतरी नवीन डाव असेल काळ्याचा, वेड लावायची नवीन तऱ्हा. चला उठा, ऊन जेवून घ्या. आणि फार दिवसांनी सगळे एकत्र जेवायला बसले. आवले, आज खीर काय ग केलीस? मी आलो म्हणून का? हो, नाही, पंढरीनाथासाठी. पंढरीनाथ? हो, फार गुणाचा पोर बघा. अहो, मी अंथरून धरून होते तर काय सेवा केली माझी माहिती. अगदी पोटच्या पोरासारखी काढा मात्रा चाटण करून दिली, माझे हात पाय चेपले. फार गुणाचा पोर बघा. मला बरं वाटल्यावर म्हणजे आज सकाळीच गेला. त्याच्यासाठी केली होती बरं मी खीर. कोण? कुठला ग हा पांडुरंग? अहो, पंढरीनाथ, पंढरपूरकडचा होता. आपल्या गावचं नव्हतं काही. आई मंगळाई कल्याण करेल त्याचं. आज राहायला असताना तर तुमची भेट झाली असती. आवले, आवले, अगं धन्य आहेस तू, धन्य आहेस. अगं प्रत्यक्ष देवानं तुझी सेवा केली आवले. पांडुरंगा, पांडुरंगा, तुझी लीला आघाद आहे रे. तू इकडे आली आणि मी तिकडे तुझ्या दर्शनाला. तोच तो हा पांडुरंग. आवले, आवले, अगं खरी पुण्यवंत आहेस तू. साक्षात भगवंताने तुझे पाय चेपले ग. देवा, देवा, अरे काय खेळ मांडलायस हा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. जरा स्थिर स्थावर झालं नाही तर तुकारामांना भलतीच ओढ लागली. विठुराया आपल्याला भेटला नाही हे शल्य त्यांच्या मनाला फार फार लागलं. दिवस रात्र तोच विचार. आणि एक दिवस, धनी, धनी, आहो बुवा. हा, ध्यान कुठे लागलंय? त्या काळतोंड्याचाच विचार ना. किती दिवस दुःख करून घेणार आहात तो न भेटल्याचं? 8 दिवस बायको पोरांपासून खुशाल दूर राहता. आठवण तरी येते का? आणि भेटेल की तो, त्याला तरी दुसरं कोण आहे तुमच्याशिवाय नादवायला? धनी, फार वर्षाची इच्छा होती हो तुम्हाला आणि पोरांना पुरण रांधून घालायची. होळीला जमलं नाही म्हणून आज पुरणाचा बेत केलाय. कुठे जाऊ नका बरं का. आवले, आवले, आता मला गेलं पाहिजे. तू येशील सोबतीला? आता अहो, पुरण रांधायला घातले की पोरांना उपाशी ठेवून येऊ? तुम्ही एक प्रपंच उधळायला बसलात, मी पण तसंच करू. आवले, आजवर माझ्या संसाराच्या खस्ता खाल्ल्यास. आता चल सोबतीला, सुखाचे 4 क्षण दिसतील. हाव, खस्ता कशाच्या? आजवर बाईचा धर्म पाळला, आता आईचा पाळते. तुमच्याकडनं बापाचा नवऱ्याचा धर्म सुटला हो. पण मी कसं सोडू? आणि माझ्या नशिबात कुठला आलाय सुख आणखी? स्वर्ग सुख आवले, स्वर्ग सुख. अगं त्या विठ्ठलाच्या दरबारात चल, मुक्ती मिळेल. त्या गारुड्याच्या दरबारात आणि स्वर्ग तुमचा असेल, माझा नाही बरं. पोरा बाळांनी भरलेल्या या गोकुळातच माझा स्वर्ग आहे. तू येत नाहीस तर कर्म. मी चाललो. अहो, कर्म माझं. तेच तर सांगते कुठे जाऊ नका म्हणून. पण तुम्ही ऐकणार थोडंच. बरं, जा लवकर या. आणि येताना तुमच्या त्या काळतोंड्याला घेऊन या बरोबर. खाऊ देत माझ्या हातच्या पुरणपोळ्या आज, नाहीतर एरवी शिव्याच खातो. अगं तेव्हा भरवलीस ना खीर त्याला, मग आता मुक्त हो, मुक्त हो. धनी, जास्त लांब जाऊ नका. अहो, आता माझ्यात ताकद नाही राहिली डोंगरकडे चढायची. पोरांची जेवणं खाणं झाली. तुकोबांची वाट पाहत आवली बसली. जरा लवणली. डोळाच लागला तिचा. तिकडे तुकोबांचं कीर्तन आज इंद्राणीच्या डोहाकाठी रंगात आलं होतं. सारा गाव लोटला होता. भजनात रममाण झाला होता. आणि इकडं घामानं थपथपलेली आवली दचकून जागी झाली. तिची नजर तुकोबांच्या बैठकीवर पडलेल्या टाळ चिपळ्यांकडे गेली.
तिच्या काळजात चर्र झालं. नाही नाही काय बाई स्वप्न तरी गरुड काय आला डोहावर. धनी धनी आओ धनी. आवले आवले, ज्या दिवशी ह्या टाळ चिपळ्या माझ्या देहापासून विलग झालेल्या दिसतील त्या दिवशी समज तुझा तुकाराम या जगात नाही. नाही 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 झालं का रे तुझं समाधान. झाला का जीव शांत. शेवटी तुझंच खरं केलंस ना गारुड्या. उघड्यावर टाकलास माझ्या पोरांना. झाला तुझा खेळ पूर्ण. झाला का धनी धनी धनी. या धक्क्यातून आवली सावरलीच नाही. तुकोबांना शोधत फिरू लागली. देवळात भेटतील म्हणून दिवस दिवस देवळाच्या बाहेर बसून असायची. टाळ चिपळ्यांना कवटाळून असायची. आवले आवले, अगं किती त्रास दिलास त्या विठ्ठलाला. मग अहो तुमचा आता पता विचारणार तरी कोणाला. कुणी म्हणे पाण्यात चालत गेला, कुणी म्हणे विमानात बसून गेला, तर कुणी काय. हो पण तुमच्या टाळ चिपळ्या राहिल्या की हो इथेच. त्या घेऊनच शोधतेय तुम्हाला. मरण येत नाही म्हणून जगत राहिले. धनी धनी, तुमच्याशिवाय जगता नाही आलो तुमच्या आवलीला. लोक तुमचा अभंग गातात, तुमचं नाव काढतात, पण तुमची पोरं जिवंत आहेत का मेली आहेत, काय खातायत, कुणी विचारतही नाही हो. दिव्याचा प्रकाश दिसला सर्वांना, पण वातीचं जळणं नाही कळलं. धनी धनी, अहो आकाशा एवढे झालात तुम्ही. आता सोडून जाऊ नका हो. आवले, अगं तुझ्यासारखी धरणी डोकं टेकवायला होती म्हणून तुका आकाश एवढा झाला. जिजाई जिजाई, मी तुला न्यायला आलोय. चल चल, येशील. खरंच तुमच्या या टाळ चिपळ्या, तुमचा हा श्वास मी सांभाळला उरापोटी. धनी हेचे दान देगा देवा, तुझा विसरण भावा, विसरण भावा, तुझा विसरण भावा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नरके मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम.